आज आहे रविवार, तर आजचाच व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तर सकाळी लवकरच उठले होते मी, अंघोळ वगैरे झाली, त्याच्यानंतर डाळ शिजायला घातली होती. तर डाळ पण शिजलेली आहे. आता त्याची हवा काढून घेतली कुकरची आणि त्याच्यानंतर डाळ जी आहे तर ते एका चाळणीमध्ये ओतली, खाली पातेलं ठेवलं होतं की येळवणी नितळण्यासाठी. तर आता बघा खाली येळवणी सगळी येईल म्हणून आहे ना, आधी डाळ कुकरमधली आहे ना त्या चाळणीमध्ये टाकून घेतली आणि चमच्याने थोडंसं मिक्स केलं, जेणेकरून येळवणी जे आहे तर ते खाली पातेल्यामध्ये म्हणजे जाईल खाली. तर ते साईडला ठेवून दिलं मी आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यासाठी आहे ना गूळ लागणार होता आपल्याला पुरणाला चटका देण्यासाठी. तर मग गूळ जो आहे तर तो घेते मी. तर 200 ग्रॅम डाळ घातली होती मी आणि 200 ग्रॅमच गूळ घेतलेला आहे. तर तो गूळ जो आहे तर तो आता मी ना चाकूने बारीक करून घेते. तर आपल्या महिलांचं किंवा होममेकरचं सगळ्याच असं असतं की मल्टीटास्किंग म्हणजे काम करतो आपण. एक होते तोपर्यंत दुसऱ्याची तयारी करायला लागतो किंवा एक करता करता दुसरं करतो. तर असंच माझ्याशी रिलेट सगळ्याच माझ्या मैत्रिणी करत असतील. कारण एकदाच म्हणजे एका वेळेस एक काम करायला गेलं तर खूप टाईम लागून जातो आणि जर एकाच वेळेस जर दुसरं पण काम चालू ठेवलं तर ते पटापट होऊन पण जातं. आणि अशा गरमीच्या टाईमीत तर आहे ना कधी एकदा स्वयंपाक करून बाजूला होईल असं झालेलं असते, कारण खूप गरम होतं गॅसच्या कडेला. तर आता बघा बारीक गूळ करून ठेवला मी. तोपर्यंत आता इथं इलायची जी आहे तर ती बारीक करून घेते, ते पूड करून घेते इलायचीची आपल्याला पुरणामध्ये टाकण्यासाठी. तर ती पण करून झाली माझी. तर आता मी जो कुकर होता त्यात डाळ शिजवलेली, तर त्याच कुकरमध्ये आहे ना डाळ टाकून घेतलेली आहे. दोन्ही कढयांमध्ये काही ना काहीतरी होतं म्हणून मी आता याच कुकरमध्ये आहे ना पुरणाला चटका देऊन घेणार आहे. म्हणजे जास्त भांडी खरकटी करायची नाहीत, आपल्याला पटापट स्वयंपाक उरकून घ्यायचा आहे. तर त्यासाठीच कुकरमध्ये मग डाळ आधी आहे ना बारीक करून घेतली मी, गरमच होती त्याच्यामुळं छान अशी स्मूथ झाली. ती चमच्यानेच मिक्स केली मी आणि गूळ जो होता बारीक केलेला आता तो गूळ पण टाकून घेतला आणि एकदा छान असं मिक्स करून घेते. आणि त्याच्यानंतर मग गॅसवरती गॅस चालू करून आहे ना कुकर ठेवला, पुरणाला चटका देते. स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? मी असे करते तुम्ही सर्वजण मस्त. ते सकाळचं टायमिंग आहे. आज ना मी पुरणपोळी करायचं ठरवले, म्हणजे धोंडे. आज आपला शेवटचा दिवस आहे धोंड्याच्या महिन्यातला. आजपासून दुपारपासून अमावस्या चालू होते. तर म्हणलं देवांना नैवेद्य तरी दाखवावा धोंड्याचा, म्हणून आहे ना देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तुम्ही बघितलंच की डाळ वगैरे शिजायला घातली आणि बाकीचं पण तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पहा. पुरणाला चटका द्यायचं पण चालूच आहे माझं. तर आता आहे ना इलायचीची पूड करून टाकलेली आहे ना ती पण टाकली याच्यामध्ये मी. आणि त्याच्यानंतर मग आता येळवण्याची आमटी करायची होती, तर त्यासाठी आहे ना खोबरं बारीक करून घेते मी. कांदा टाकणार नाही आहे कारण गरमी आहे, तर संध्याकाळपर्यंत युटू शकते भाजी, म्हणून आहे ना फक्त कांदा आणि लसूण जे आहे तर ते लसूण सोलून घेते आणि कांदा बारीक करून घेतलेला आहे मी. आणि हे बघा असं उलताना बसलं ना की म्हणायचं पुरणाला आपल्या चटका आहे ना बरोबर लागलेला आहे. तर पुरण ते गॅस बंद केला. त्याच्यानंतर इथं गुळ मी ना वितळायला ठेवला आहे पाण्यामध्ये, थोडंसं गरम करून घेणार आहे गुळवणी करण्यासाठी. त्याचबरोबर दूध पण तापायला ठेवलं होतं एका साईडला. आणि इकडं पुरण गॅस बंद केल्यानंतर गरमच होतं म्हणून लगेच आहे ना ते वाटून घेतलं पुरण पण. आणि आता मी टाकायला लागलेली येळवण्याची आमटी. तर मी कशा पद्धतीने येळवण्याची आमटी टाकते तर ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बघा आधी मी कढई ठेवली, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तेल टाकून घेते आणि कढीपत्ता असल्यानंतर आहे ना येळवण्याची आमटी एकच नंबर लागते. तर काही फक्त लसूण आणि खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट आणि त्याचबरोबर कढीपत्ता असेल ना आणि जिऱ्याची फोडणी, तर भाजी एकच नंबर होते. तर मला तर खूप आवडते येळवण्याची आमटी. तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा मला. तर बघा आता जिरे आणि कढीपत्ता टाकलेलं आहे मी फोडणीला आणि ते परतलं की खोबरं लसूण आणि कोथिंबिरीची जी पेस्ट करून घेतली होती आपण तर ती पण टाकून घेतलेली आहे मी कढईमध्ये. तर ती पण छान पेस्ट परतून घ्यायची आहे आपल्याला छान अशी. आणि करपू नये म्हणून वाटलंच तर मग थोडंसं पाणी टाकायचं. आणि पलीकडच्या गॅसवरती आहे ना मी येळवण्याच्या आमटीला आपल्याला पाणी टाकण्यासाठी गरम करून घेते. आणि गरम करून घेतलं ना पाणी की तरी खूप छान येते आमटीला. कुठली पण भाजी असू द्या मग ती गरम पाणी टाकल्यानंतर खूप छान तरी येते भाजीला. तर ते छान मिक्स झालं. त्याच्यामध्ये आता मी मसाले टाकते. आपलं इसूर जो असतो काळा तिखट तर ते टाकलेलं आहे आणि घरकुलचा आपला चिकन मसाला तो टाकलेला आहे. त्याचबरोबर हळद, फक्त 3च मसाले टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून घेते मी. आणि थोडं पाणी टाकून आहे ना तेल सुटेपर्यंत त्याला भाजून घ्यायचं. आणि नंतर मग आपलं जी येळवणी आहे तर हे बघा असं पूर्णपणे ना त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आणि इकडे पाणी पण आपलं गरम होते.
तर येळवणी जे केलेलं होतं मी ते डब्यात काढलं होतं, ते येळवणी आता टाकून घेते याच्यामध्ये. आणि येळवणी टाकल्यानंतर आहे ना मग त्याच डब्यामध्ये थोडंसं पाणी घेते, म्हणजे डबा आहे ना चांगला खंगाळून त्याला डाळ वगैरे राहिलेली असेल तर ती पण ह्याच्यामध्ये निघेल म्हणून आहे ना मी आधी डब्यामध्ये पाणी ओतलं आणि आता टाकून घेते कढईमध्ये. टाकल्यानंतर मग शेवटीला आहे ना आता त्या पातेल्यातलं जे पाणी आहे तर ते आता ह्याच्यामध्ये टाकून घेते. जेवढी आमटी हवी आपल्याला तेवढं टाकून घ्यायचं आणि शेवटीला मीठ टाकायचं आणि छान असं आहे ना 5 ते 10 मिनिटं आमटी जी आहे ती उकळून द्यायची. हे बघा किती छान आहे ना तरी आलेली आपल्या भाजीला, आमटीला, सॉरी येळवण्याच्या. आणि आता इथं पुरण आणि कणिक मळलेली आहे बरं का. तर पोळ्याच फक्त राहिलेले आहेत आणि धोंडे करायचे राहिलेले आहेत आपले. अरे बघा आमटी झाली. इथं आता मी पातेले घेतलेले पापड्या आणि कुरवडी आणि थोड्याशा बॉब्या तळण्यासाठी. कारण आहे ना इकडच्या त्या कढई एकात आमटी केली आणि एकामध्ये आहे ना ते इडलीचं ठेवलेलं आहे, त्याच्यामुळं पातेले घेतलेलं आहे मी आता. तर ते तापलेले पापड आणि कुरवडी आणि तळून घेतले. हे तळून घेतलं म्हणजे फक्त आता धोंडे आणि पोळ्या करायच्या राहतात. तापले तर छान तेल पण, तर ते काढून घेते आधी. आता ह्या चाळणीमध्ये ठेवते आधी आणि त्याच्यानंतर मग आपण काढून ह्या चाळणी ठेवते, नंतर कॅरी बॅग मध्ये पॅक करते, म्हणजे कसं सादळणार नाहीये. ते पापड आहेत तर ते उडदाची घरीच बनवली होती मी. 1 किलो पाकिट आणलं होतं पिठाचं येतानाच तिकडून, कारण इथं तर काही भेटत नाही. कुठूनच आणलं होतं आणि इथं आल्यानंतर मग लाटून सुकवले. अशाच पद्धतीने आता सगळे पापड जे आहेत ना, पापड कुरवडी तळून घेते. तर म्हणलं आधी हे काढून घ्यावं, धोंडे हे पण तळूनच घेणार आहे मी. आणि नंतर मग पोळ्या केले की मग आधी नैवेद्य दाखवून घेते देवाला. ते म्हणलं तसं देवाला कसं नाट लावायचं म्हणलं धोंड्याचा, म्हणून म्हणलं करावंच. त्यामुळे मी घाट घातलाही, नाहीतर मग नंतर चाललं माझं करायचं. आणि त्याचबरोबर भैयाने पण आहे ना कपड्यासाठी पैसे दिले होते, त्याचबरोबर भांड्याला पण पैसे दिले होते. मी नको नको म्हणलं तरी म्हणलं घ्यायचं भांडी. तर भांडी जी आहेत तर ती ऑनलाईन मागवलेली आहेत मी. आणि साडी पण आहे ना ऑनलाईनच ऑर्डर केली होती मी. ते मायले की साडी कलेक्शन नाही का सिल्लरचं, त्या प्रियंकाचं चॅनल आहे बघा, त्याच्यावरून आहे ना तिची मम्मी नाही का साड्या विकत, त्याच्यावरून मी ऑर्डर केली होती. तर छान आलेली साडी पण माझी काठापदराची. ती पण तुम्हाला आता स्वयंपाक झाला ना की दाखवते. आणि फौजींनी मुलांनी म्हणजे सगळ्यांनाच कपडे घ्यायला पैसे दिले भैयाने, तर सगळ्यांचेच कपडे पण आहे ना स्वयंपाक सगळा झाल्यानंतर मग दाखवते तुम्हाला. तर असा एक धोंडा आमचा इकडे साजरा होतोय आता दिल्लीमध्ये. मागच्या वेळेस हर्षू जेलामला होता, म्हणजे हर्षू जेलामलाच होता, 10-15 दिवस झाले. आणि त्यावेळेस मग धोंड्याचा महिना होता, तर तिकडं मग भैयाने येणं केलं होता आमचा धोंडा साजरा. तो पण व्हिडिओ आहे, त्याची लिंक आहे ना तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली आहे ना शेअर करते, नक्की पहा तो पण व्हिडिओ. तेव्हा कमेंटच्या तिथं पिन करते, कमेंटच्या तिथं पिन करते मागच्या वर्षीच्या धोंड्याच्या व्हिडिओ, नक्की बघा तो पण व्हिडिओ. तर पापड्या तळून झाल्या, तर त्या पोळ्या राहिलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आहे ना तेल लावून आहे ना मी कणिक जी आहे तर ती मऊ करून घेतलेली आणि छान अशी तिला तेल लावून पण छान मळून घेतली, जेणेकरून आपली कणिक जी आहे तर ती मऊसूत होईल. आणि त्याच्यानंतर मग मी पोळ्या करायला चालू केलेल्या आहेत. तर आधी आहे ना एक पोळी करून घेते आणि त्याच्यानंतर मग धोंडे करते. तर आता मी उंडा घेतलेला आहे छोटासाच, कारण माझा जो लोखंडी तवा आहे तर तो छोटाच आहे, त्याच्याच हिशोबाने मी पोळ्या करते, त्याच्यावर बसतील अशा. तर उंड्याला आधी गोल केलं आणि त्याच्यामध्ये ना पुरण घातलं आणि वरचं जे साईड म्हणजे कणिक होती एक्स्ट्राची तर ते काढून टाकलेली आहे. छान पिठांमध्ये बुडवून आहे ना छान पोळी लाटून घेतलेली आहे त्याची मी, एकदम पातळ अशी. पातळ केल्यामुळे आहे ना पोळ्या एकदम छान होतात आणि फुगतात पण. तर आता घेतलेला आहे मी एक उंडा करून आणि त्याची आता पोळी लाटून घेते. तर छान अशी पोळी पण लाटून झाली माझी. तेल लावून घेतलं आधी तव्याला आणि त्याच्यावरती आता पोळी टाकून घेते. तर आता तुम्ही पुढे बघायचं तर खूप छान पोळ्या झालेल्या होत्या.
एकदम टम्म फुगलेल्या होत्या सगळ्या पोळ्या, एकदम टम्म अशा लुसलुशीत झाल्या होत्या, मऊ अशा. तर आता बघा पहिली पोळी आहे ना हे करते, तोपर्यंत इकडे उंडे करून घेते मी. आधी 5 केले, त्याच्यानंतर 2 केले, म्हणजे 7 उंडे केले होते मी. म्हणलं देवाला वगैरे नैवेद्य, आणि त्याच्यानंतर मग घरी आम्हा चौघांना खाण्यासाठी असं एक एक तरी. मग बघा आता पहिली पोळी भाजून घेतली आहे मी पलटी करून, आणि एकदम टम्म अशी फुगलेली. तर आता तुम्हाला यांना जवळून दाखवते मी. हे धोंडे जे आहेत तर ते करण्यासाठी आहे ना मी आधी थोडीशी लाटून घेतलं पुरीसारखं, आणि त्याच्यामध्ये पुरण भरलं, आणि मोदकला आपण कसं करतो ना तसंच वरचा भाग काढून आहे ना धोंडे करून घेतले अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर मग त्या पातेल्यामध्ये तेल होतं ना तर त्याच्यामध्येच आहे ना तळून घेतलेले छान असे धोंडे. हे बघा धोंडे करून झालेले आहेत. आधी 5च केले होते, आणि नंतर मग मी 2 केले आणखीन. बारीक गॅसवरती आहे ना छान असे खरपूस आहे ना भाजून घेतले होते धोंडे. मोठा केलाच नाही गॅस, बारीक गॅसवरतीच भाजले. हे बघा मस्त आपले आता धोंडे झालेले आहेत. तर मी आधी आहे ना नैवेद्य दाखवून घेते देवाला. प्रकारे नाही तर देवाला पण नैवेद्य दाखवला, पुरणपोळी, आणि त्याच्यावरती आहे ना बाकीचं सगळं आपण जे केलेलं भात, येळवण्याची आमटी, कुरवडी वगैरे देवाला पण दाखवलं. आणि इथं तुळशीत पण, आणि त्याच्याबरोबर धोंडे. तर अशा पद्धतीने ना नैवेद्य दाखवून घेतलाय मी. तर आता बाकीच्या राहिलेल्या ज्या पोळ्या आहेत तर त्या करून घेते, म्हणजे मुलांना पण खायचे, भूक लागली म्हणते तर त्यांना जेवता येईल. हरवीची चाललेली आंघोळ, नाही म्हणलं मला हातानेच करू दे मम्मी माझ्या, मग ते करतोय आंघोळ. पण आता मी पोळ्या करून घेते राहिलेल्या. आज ना सगळ्या पोळ्या आहेत ना एकदम टम्म फुगल्या होत्या, आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा आज पोळ्या झालेल्या होत्या. तर एकदम भरभर स्वयंपाक केला घाई गडबडीमध्ये, तरी पण आहे ना एकदम छान झालं. आणि मला पुरणपोळी तर आवडतेच खूप. तर खूप छान पोळ्या झाल्या होत्या, तर मनाला पण खूप छान समाधान वाटलं. तर आता आहे ना बरोबर 10 वाजलेले आहेत, आणि माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे, पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवून झालेला आहे. तर म्हटलं आता पूजा आंघोळीला गेलेले आहेत, त्याचं झाल्यानंतर मग जेवण वगैरे करू. तर नंतर ताट वगैरे तयार केल्यानंतर तुम्हाला दाखवते. धुतले होते ना तर तेच सुकवण्यासाठी वरती फॅन लावलाय मी, आणि जरा वेळ हवेला बसते, कारण करताना त्या घामाला होता. तर म्हटलं आता थोड्या वेळ फॅन लावलाय, आणि केस सुकतील पण म्हटलं, म्हणून केस सोडलेली आहेत मी रिकामी, आणि बसले आता इकडे येऊन बेडरूममध्ये. आणि हर्षूचं बघा घरातच सायकल खेळायचं चाललेले दोघांचं पण. हर्षू बघा इथून एवढ्या जागेतून आहे ना सायकल वळवत असतो, आणि दोघं इथून किचनमध्ये जातात, किचनमधून इकडे येतात, कारण खाली घेऊन जाता येत नाही त्यांना सायकल, म्हणून घरातल्या घरातच खेळतात. म्हणलं खेळा, कारण खाली पण आता आम्ही 3rd फ्लोअरला राहतो, तिथून एवढी खाली उचलत जायची सायकल न्यायची, त्याच्यापेक्षा म्हणलं इथेच खेळत जावं घरातली घरात. इथे फौजींसाठी तयार केलं मी पुरणपोळी, त्याचबरोबर गुळवणी, त्यामध्ये दूध तूप टाकलेलं, येळवण्याची आमटी, पापडी, धोंडा आणि भात. असे मस्त आम्ही कपडे घेतलेले आहेत. हे आहेत फौजींचे, त्याच्याबरोबर ही आहे माझी साडी आणि ब्लाऊज पीस. हे आहेत हर्षूचे, आणि हे आहेत इशूचे. तर असे मस्त आमची धोंड्याची शॉपिंग पण झाली, आणि आज जेवण पण झालं. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा मला, आणि तुम्ही पण धोंडा साजरा केला का नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.